नागपूर ग्रामीण मधल्या काही महिलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत केलं। कशासाठी तुम्ही आल्या, कशासाठी स्वागत केलं? आम्ही देवेंद्र भाऊंच्या लाडक्या बहिणी म्हणून आम्ही इथं देवेंद्र भाऊला शुभेच्छा द्यायसाठी आलो सर। 1500 रुपये आणि 1500 रुपये जे महिलांकरता भाऊंनी दर महिन्याला जी योजना केली आहे त्या योजनेचा भरपूर महिलांना लाभ होणार आहे सर। त्याकरता आम्ही त्यांना खूप खूप शुभेच्छा द्यायला आलो। महेंद्र भाऊ जिंदाबाद, महेंद्र भाऊ जिंदाबाद। सर्व महिलांना लाभ झाला पाहिजे ह्या योजनेचा, त्यासाठी आलो आम्ही धन्यवाद द्यायला। मी सांगणार आहे, मी बुट्टीबोरी नगरसेविका। आज देवेंद्र भाऊंनी जे काही महिलांसाठी काम केलं हे फार खूप छान काम केलं। ज्या गोरगरीब महिला आहेत त्यांना जे लाडली योजना त्यांनी काढली, तर खूप चांगलं मी देवेंद्र भाऊंचे फार फार अभिनंदन करते आणि त्यांना धन्यवाद सुद्धा देते सर। तुम्ही आल्या, तुम्ही चर्चा पण केली, काय कशासाठी आल्या? मी इथे मुख्यमंत्री साहेबांना भेटण्यासाठी आले, कारण की त्यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही योजना राबवलेली आहे, लाडली योजना, आणि त्याचा खूप भरपूरशा महिलांना आणि मुलींना वगैरे त्यांचा भरपूर लाभ घ्यायला मिळणार आहे आणि याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करते। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। ग्रामीण महिला इथे आलेल्या आहेत। जेव्हापासून बजेट डिक्लेअर झाला तेव्हापासून सगळीकडे आनंद आहे आणि अशा वेळी दिला आहे की रक्षाबंधनाच्या अगोदर इतकी मोठी गिफ्ट संपूर्ण महाराष्ट्राच्या बहिणींना दिलं आहे आणि म्हणून आमच्या सर्वांतर्फे, माझ्या बहिणींतर्फे, नागपूर जिल्हा हिंगणा विधानसभेतर्फे भाऊचे, देवेंद्र भाऊचे, मुख्यमंत्री साहेब आणि अजितदादा यांचे आणि सर्व या राज्य शासनाचे खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन साई सह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।